जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी एक जबरदस्त माहिती घेऊन आलेलो आहे। DMER म्हणजेच वैद्यकीय शिक्षण जो आयोग आहे, जो विभाग आहे महाराष्ट्र शासनाचा, यांच्याद्वारे आज दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। खूप महत्त्वाची माहिती आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 3 तारखेला सुद्धा एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्या अधिसूचनेमध्ये असं सांगितण्यात आलेलं होतं की राहिलेले जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं कागदपत्र पडताळणी होणार आहे 10 डिसेंबर 2024 रोजी। आणि 10 डिसेंबर 2024 रोजी जे काही कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्यांच्या वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा निवड यादी जे आहेत त्या लागायला सुरुवात झालेल्या आहेत। कोणत्या कोणत्या विभागाचे कोणत्या कोणत्या पदांसाठी वेटिंग लिस्ट लागलेले आहेत याबद्दल सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। राहिलेल्या पदांसाठी कधीपर्यंत वेटिंग लिस्ट लागू शकतात याची सुद्धा माहिती आपण या PDF मध्ये पाहणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्हाला अजून एक महत्त्वाची बातमी सांगावीशी वाटते। विद्यार्थी मित्रांनो, YouTube वरती एक यूट्यूबर आहे, तो फेक यूट्यूबर आहे। तो जो यूट्यूबर आहे तो आपल्या चॅनलवरतील व्हिडिओ आहेत ते डाउनलोड करून अपलोड करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे, अशा फेक लोकांपासून आपलं चॅनल वाचवण्यासाठी त्या चॅनलची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यांना तिथं जाऊन तुम्ही रिपोर्ट नक्की करा। आणि अशा जे फेक जे माहिती देत आहेत किंवा चुकीची माहिती जे देत आहेत किंवा आपला कंटेंट वापरून आपलं मार्केटिंग करत आहेत अशांपासून खरंच सावध राहा आणि तुम्हाला प्रॉपर ऑथेंटिक जे माहिती देते त्यांनाच फॉलो करा। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग म्हणजेच DMER यांच्या अधिपत्याखाली DMER कोणाकोणाचे पद भरत असतं? वैद्यकीय, तसंच दंत, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक हे जे काही महाविद्यालयाला संलग्नीय रुग्णालय असतात त्या रुग्णालयामध्ये त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये सुद्धा पदभरती करण्याचं काम DMER नेहमी करत असतं। तर 2023 मध्ये वैद्यकीय असेल, दंत रुग्णालय असतील, आयुर्वेदिक असतील किंवा होमिओपॅथिक विद्यालय आणि रुग्णालय असतील, या सगळ्यांमध्ये गट क चे तांत्रिक त्याचबरोबर गट क चे अतांत्रिक जे काही संवर्गातील रिक्त पद आहेत हे रिक्त पद सरळ सेवेने घेण्यात आलेले होते। आणि ती जी पदभरती आहे ही TCS आणि ION या दोन कंपनींकडून 12 जून 2023 पासून ते 20 जून 2023 या कालखंडामध्ये त्या विविध जिल्ह्याच्या सेंटरवर घेण्यात आलेली होती। आणि त्याच विषयी आता एक अधिसूचना आलेली आहे, त्याविषयी 3/12/2024 रोजी सुद्धा एक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्याचा सुद्धा आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिलेला होता। आणि त्या अधिसूचनेमध्ये काय होतं, 10/12/2024 रोजी जे काही प्रतीक्षा यादीमधले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं कागदपत्री पडताळणी होणार होती। आणि ज्यांचं मूळ कागदपत्र पडताळणी झालेलं आहे 10 तारखेला त्यांचे रिझल्ट सुद्धा लागायला सुरुवात झालेले आहेत, ते आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत। तर त्याचे जे गुणवत्ताधारक उमेदवार आहेत त्यांना मूळ कागदपत्र पडताळणी करता बोलवण्यात आलं होतं। पडताळणी अंती असे निदर्शनात आले आहे की खालील पदाकरिता गुणवत्ताधारक उमेदवारांना समुदेशन प्रक्रियेकरिता बोलवण्यात आले नव्हते। तर बघा, जे काही खाली दिलेल्या याद्या आहेत, खाली दिलेले पद आहेत, त्या पदांच्या जी 10 तारखेची पदभरती पूर्ण झालेली आहे, 10 तारखेनंतर जे कागदपत्र पडताळणी झालेली आहे त्या पडताळणीच्या नंतर DMER विभागाच्या असं लक्षात आलेलं आहे की काही जे पद आहेत त्या पदांवरती गुणवत्ताधारक जे उमेदवार आहेत त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं नाहीये। जे राहून गेलेले आहेत त्यांची यादी खाली दिलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता परत एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी बोलवलेलं आहे।
तर ते कोणते कोणते विद्यार्थी आहेत त्यांची यादी खाली आहे ते पाहणार आहोत आपण. तर 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता त्या विद्यार्थ्यांनी कोठे जायचं आहे त्याचा पत्ता दिलेला आहे. संचालन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, 4था मजला, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय इमारत, सेंट जोसेफ कॉलेज आवार, फोटो, मुंबई 400001 इथं उपस्थित राहायचं आहे. तर तिथं कोणत्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे बघा. पहिलं पद आहे दूरध्वनी चालक. या पदासाठी ज्या विद्यार्थ्याचा गुणवत्ता क्रमांक 104 आहे, अनुक्रमांक 104 आहे, त्या विद्यार्थ्यांनी. त्यानंतर भौतिक उपचार तज्ञ हे जे काही पद आहे, या पदाकरता ज्याचं रँकिंग 7 आणि 10 आहे त्यानं सुद्धा उपस्थित राहायचं आहे 23 तारखेला. त्यानंतर पुढील पद आहे ग्रंथसहाय्यक. ग्रंथसहाय्यकसाठी अनुक्रमे 148 ज्याचा सिरियल क्रमांक आहे, त्यांनी सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत 10 तारखेला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कोणत्या कोणत्या आज याद्या लागायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, पहिलं जे पद आहे लोहार सांधाता, या पदाची जी निवड यादी आहे ही संकेतस्थळावर अवेलेबल झालेली आहे. ही प्रतीक्षा यादी मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकलेली आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्यावरती सगळ्या जे पदाच्या रिझल्ट लागत आहेत ते अवेलेबल आहेत. त्यावरती आपण सगळ्या PDF नोट सुद्धा टाकत असतो, त्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. दुसरं आहे विद्युत जनित चालक, जनरेटर ऑपरेटर. या पदाची सुद्धा जी निवड यादी आहे वेटिंगवरची ती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक या पदाची सुद्धा निवड यादी लागलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहून घेऊ शकता. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट, कॅटलॉग, प्रलेखाकार, ग्रंथसूचिकार या जे वेगवेगळ्या पदांच्या याद्या लागलेल्या आहेत त्या सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर वाहन चालक या पदाची सुद्धा निवड यादी आलेली आहे आणि ती आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेली आहे. पुढील पद आहे बघा औषध निर्माता. औषध निर्माता या पदाची सुद्धा जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. जर तुम्ही वेटिंग लिस्टवर असाल किंवा तुम्ही समुपदेशनासाठी गेला असाल, जर तुम्ही तिथं जाऊन कागदपत्र पडताळणी केली असेल तर तुम्ही सुद्धा चॅनलवरती जाऊन पाहू शकता तुमचा नंबर लागलेला आहे का नाही. त्यानंतर लघु टंकलेखक या पदाची सुद्धा निवड यादी आलेली आहे. आणि एक्सरे टेक्निशियन हे जे काही पद आहे या पदाची सुद्धा जवळपास 8 संवर्गातील जे काही वेटिंग लिस्टवाले विद्यार्थी आहेत त्यांचं कागदपत्र पडताळणी झाली होती, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आहेत. जे विद्यार्थ्यांना त्या दिवशी बोलवायचं राहिलेलं होतं त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तुम्ही 23 तारखेला तिथं जायचं आहे. यामध्ये जे काही विद्यार्थी मोडतात त्यांचं सुद्धा समुपदेशन होणार आहे. आणि 10 तारखेला ज्या विद्यार्थ्यांनी इथं जाऊन कागदपत्र पडताळणी केलेली आहे, अद्याप त्यांचे रिझल्ट लागले नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवायचं आहे. जसं माहिती प्रसिद्ध होतील, जसं निवड याद्या लागायला सुरुवात होईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलवरती डाउनलोड करून पाठवल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आरोग्य विभाग आणि DMER ची पदभरती निघणार आहे. ती पदभरती लवकरच येईल, त्यासाठी तुमचं प्रिपरेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासावर फोकस करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओ आपण कोणत्या कंटेंटवर बनवला पाहिजे, तुम्हाला काय कन्फ्युजन आहे, तुम्हाला काय कळत नाहीये ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढील व्हिडिओ आपल्याला ज्या टॉपिकवरती घ्यायचा आहे तो टॉपिक सांगा, त्या टॉपिकवरती आपण नक्की व्हिडिओ घेऊन येऊ. आणि तुमचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील, तुम्हाला काही समजत नसेल तर माझ्या पर्सनल इंस्टाग्रामची ID सुद्धा दिलेली आहे, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता आणि माझ्याशी जोडू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, DMER आणि DHS या दोन्ही पदभरतींसाठी जर तुम्ही वेगवेगळ्या संवर्गातील जसं की एक्सरे टेक्निशियन असेल, लॅब टेक्निशियन असेल, स्टाफ नर्स असेल किंवा औषध निर्माता असेल, या वेगवेगळ्या संवर्गामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या पॅरामेडिकल काउन्सिलिंगमध्ये रजिस्ट्रेशन करणं, तुमचं लॅब टेक्निशियनचा कोर्स झाला असेल किंवा तुमचं नर्सिंग झाले असेल तर नर्सिंग काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं, तुमचं फार्मसी झालं असेल तर फार्मसी काउन्सिलिंगला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. जर तुमचं अद्याप रजिस्ट्रेशन नाही आहे तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तुम्हाला पूर्णपणे गाईड केल्या जाईल फॉर्म भरण्याच्या बाबत.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. त्यापर्यंत तुम्ही अभ्यास करा, अभ्यासावर फोकस करा आणि अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.